आणि सध्या मी वडू बुद्रुक या गावात आहे आणि हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे. 1689मध्ये जी संभाजी राजांची जी हत्या करण्यात आली होती ते येथील या गावचे जे गणपत महार आहे त्यांचा तो इतिहास आहे. आणि गणपत महार यांचे वंशज जे आहे गायकवाड जी आहे त्यांचे वंशज माझ्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून आम्ही थोडासा या संदर्भात जो गणपत महार यांचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या संपूर्ण गायकवाड परिवारांचं स्वागत आहे. काय थोडक्यात आम्हाला इतिहास सांगाल, जो गणपत महारांनी जो या ठिकाणी संभाजी महाराजांची जी समाधी इथे लावण्यात आली होती असा इतिहास सांगते आहे, तुम्ही काय सांगाल? आमच्या लहानपणापासून म्हणजे आमची आई, आजी, आजोबा हे यांच्याकडनं आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की आपल्या गावामध्ये की आपला एक फार मोठा एक माणूस होऊन गेला की ज्यांनी आपला संभाजी महाराजांचा म्हणजे आपल्या राजाचा इथं एक क्रियाकर्म केलेला आहे आपल्या महारवाड्यामध्ये. आणि आम्हाला त्याचं पूर्ण त्यातली काही माहिती होत नव्हती पूर्वी, पण जसं आम्ही मोठं होत गेलो तसं नंतर आम्हाला समजा माहिती होत गेली की वडूच्या इथं भीमा नदीच्या काठाला तुळापूर नावाचं गाव आहे. तुळापूरमध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना तिथं कैद केलं होतं आणि कैद केल्यानंतर तिथं त्यांचे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये त्यांचे देहाचे त्यांनी तुकडे ते केले होते आणि त्या नदीच्या काठाला त्यांनी टाकले होते. आणि टाकल्यानंतर ते गावातल्याच काही महिला नदीला धुण्यासाठी किंवा येतं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की हे तर आपल्या महाराजांचे आपले अवयव आहेत. पण त्याने गावामध्ये त्याची चर्चा झाली. त्याच्यानंतर ते गावातल्या पाटलाला त्याची बातमी समजली की अरे असं असं आपल्या महाराजांचं झालं आहे. पण त्याच्यानंतर गावामध्ये अशी पण एक लगेच औरंगजेबाची एक दहशत होती. त्यांनी दहशत दिली होती आणि त्यांनी एक फतवा काढला होता, जो कोणी या देहाचे कोणी जर क्रियाकर्म वगैरे करेल किंवा काय करेल तर त्यांच्या शिरछेद केला जाईल. पण त्यामुळं त्या पिरियडमध्ये ज्या गावाचे जे पाटील होते त्यांनी आपल्या घरामध्ये बसले आणि त्यांनी ते काही संभाजी महाराजांचे अवयव गोळा करण्यासाठी ती काही त्यांनी पुढं आलेलं नाही आहेत. आणि त्याच पिरियडलाच गोविंद महाराज तिथं त्यावेळेला तिथं वास्तव्यास होतं. त्यावेळेला त्यांना कळलं की अरे आपल्या राजाचे तुकडे इथं आपल्या इथं अवशेष इकडे तिकडं भग्नावस्थेत पडलेले आहेत. मग त्याला ते राहवलं नाही. मग त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तिथं ते काही आपल्या सवंगडी इथं काही होतं गावामध्ये, त्या गावकऱ्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितली ही बातमी की मग गावातल्या महार लोकांनी तर एकत्र जमले आणि त्याच परिस्थितीमध्ये काही औरंगजेबाचे काही घोड्याच्या टापाचे सैन्याचे आवाज येत होते. त्या पिरियडला ते काही लपून बसले. त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्या औरंगजेबाचे काही सैनिक होते ते निघून गेल्यानंतर यांनी परत एकत्र येऊन महाराजांचे अवयव गोळा करून ते एका खड्ड्यामध्ये ठेवले. नंतर परत त्यांनी नंतर गावातल्या लोकांना ते एकत्र करून नंतर ते गोविंद महार आणि त्यांचे काही गावातले महार लोक होते त्यांनी ते अवयव शिवले आणि छत्रपती संभाजी महाराजांचे अवयव ते गोळा करून ते शिवले आणि मग त्याला ते महारवाड्यामध्ये अग्नी दिलेला आहे. आजही ती समाधी महारवाड्यामध्येच आहे. हा जो परिसर जो आहे हा सगळं ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे हा सगळं महारवाड्याचा परिसर आहे, पूर्ण महारवाड्याचा परिसर आहे. आणि आता सध्या तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये ओढ्या, नाले, वेस हे गावाची निशाणी होती. आता या साईडला पुढे या साईडला एक ओढा आहे, पलीकडे ओढा आहे आणि ते गावाच्या तोंडाला गावाच्या बाहेर आता हा भाग करतं गावातला गावकोचा बाहेरचा भाग गावाच्या गावकोचा बाहेरचा हा भाग हा महारवाडा. पण आता संभाजी महाराजांची ते समाधी असल्यामुळे खूप महत्त्वाचा भाग ठरलेला आहे आणि याच भागाला सन्मान सुद्धा मिळत आहे. नाही, या भागाला सन्मान तो मिळतो की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या महाराजांची समाधी इथं आहे आणि त्याचं आपण पावित्र्य ठेवलं पाहिजे आणि संभाजी महाराजांच्या समाधीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाला गावातल्या प्रत्येक माणसाला मग तो कुठलाही समाज असो प्रत्येकाला असं वाटतंय, बिलकुल वाटलंच पाहिजे प्रत्येकाला. आणि प्रत्येकाला अभिमान आहे की आपण त्या वंशातले आम्ही जर आपले गोविंद गोपाळ महाराज यांच्या वंशातले आम्ही गायकवाड आहेत तर आम्हाला त्याचा आनंद आणि आम्हाला अभिमान वाटतो की अशा आम्ही कुटुंबामधून जन्माला आलेलो आहे की ज्याचा इतिहास आम्हाला सांगायला फार आनंद होतो आहे. परंतु एक दुःख पण होतं की ते संभाजी महाराजांचा जे छिन्न विच्छिन्न अवस्थेमध्ये जे असं वध केलं ते त्याचं दुःख होतं. आणि बिलकुल दुःख तर सर्वांनाच आहे, सर्वांना दुःख आहे. आता हे जे गणपत महाराजांचा जो आता परिवार आहे गायकवाडांचा, आता किती परिवार आहे एकूण 10 ते 12 घरं फक्त इथे आहेत, बाकीची गावामध्ये
बाकीचं काही लोक आमच्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाच्या नोकऱ्या आहेत, काय व्यवसाय पाहण्यासाठी बाहेर गेलेले लोक आहेत. आणि आता इथं 10-12 लोक आहेत, साधारण 150-200 लोक घरामध्ये इथं वास्तव्याचा येतात आमचे. दरवर्षी मग इथे कार्यक्रम होतो 1 जानेवारीला? दरवर्षी 1 जानेवारीला इथं पूर्वीपासूनच आम्ही इथं समाधीचं दर्शन, इथं समाधी पहिल्यापासून होती. 1 जानेवारीला होतो आणि 10 ऑगस्टला पण त्याची जयंतीचा जो कार्यक्रम आहे तो पण इकडे होतो आमच्याकडे इथं. नक्कीच एक गणपत महार म्हणजे एक महान माणूस आहे की त्यांना औरंगजेबाची एवढी मोठी धमकी असून सुद्धा ते घाबरले नाही आहे. आपल्या राजांचे तुकडे तुकडे जमा करून त्यांचे शव शिवलं आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या लहानपणापासूनच ते मित्र होते आणि ते शूर होते. अच्छा अच्छा अच्छा. हां, ते त्यांच्या सैन्यामध्ये होते का? त्यांच्या सैन्यामध्ये पण होतं आणि ते असं एक काही इतिहासाच्या पुस्तकाच्या नोंदीमध्ये पण वाचण्यात आलेलं आहे की ते नाशिकच्या रामशेज किल्ल्याचे किल्लेदार पण होते गोविंद महार. अच्छा अच्छा. ही जे आता पूर्वी आडनाव नव्हते त्यावेळेला महार म्हणत होते, महार म्हणून ओळखत त्यावेळेला गायकवाड आहे महार म्हणत होते. आता ही जी नंतर गायकवाड असे नाव. आता ही जी समाधी देण्यात आली हे म्हणजे नेमकं कोणाची आहे? ही गोविंद महाराजांची समाधी आहे. मग गणपत महाराज गोविंद गणपत म्हणजे गोविंदच. अच्छा, त्याला गोविंदही म्हणत होते आणि गणपत गणपत नाही. एक पण नक्कीच नक्कीच असू द्या. ठीक आहे. पण ज्या प्रमाणात एवढ्या मोठ्या म्हणजे योद्धा म्हणावं लागेल या आपण व्यक्तीला की औरंगजेबाने एवढी धमकी देऊन सुद्धा आपल्या राजाचे शव त्यांनी जमा करून समाधी दिली आणि न घाबरता. पण त्याच माणसाची जी समाधी आहे थोडीशी मला उपेक्षित वाटते. कशी म्हणजे हे सुद्धा हा भाग जो ऐतिहासिक भाग आहे यालासुद्धा डेव्हलप करायला पाहिजे इथल्या ग्रामपंचायत. तर याविषयी काही कोणी शासकीय पाऊल उचललं नाही का? पूर्वी शासकीय पाऊल उचललं जात नव्हतं, पण ज्यावेळेला ही दंगल इकडं 1800 झालेली होती त्यावेळेलापासूनच या गावामध्ये तर लोकांपर्यंत ती समाधीचं लोन म्हणजे माहिती होत गेली. याच्या पूर्वी 1818 मध्ये जे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी याचा जास्ती लोकांना इतिहास माहीत नव्हता. ज्यावेळेला ते दंगलीचं लोन पसरत केलं गावोगावी याची चर्चा झाली त्यानंतर लोकांना फक्त समजून गेलेलं आहे. काय तुमच्या इकडून तुम्ही काय इतिहास तुम्हाला माहीत आहे थोडं सांगाल? काय इतिहास तर ही गोविंद गणपत महार यांची समाधी. बिलकुल. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जे काय केलं तर 1 जानेवारीला लोक इथं पडूला लाखोच्या संख्येने असतात. अच्छा, येतात. हो बिलकुल. तर 1 जानेवारीचा कार्यक्रम आताची जोरास तयारी चालू आहे इथं. संपूर्ण प्रशासन सज्ज आहे आणि आज बहुतेक 31 डिसेंबर आहे. सकाळपासून भरपूर लोक इथं दर्शनाला येतात छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि गोविंद गणपत महार यांच्या समाधी. पूर्वी जसा भेदाभेद होत होता आता तसा मात्र आता राहिलेला नाही आहे. सगळे लोक गावातले सगळे लोक गुण्या गोविंदानेच राहतात. मी आता नाही राहतात असेच. मी या बाईटमध्ये आता काय बोलणार नाही. बरोबर नाही, पण आहे ना आपल्या गावामध्ये तशी एकंदरीत का सगळ्याच समाजाचे लोक आपण एकंदरीतच राहतो, गुण्या गोविंदाने राहतो. तो पूर्वीचा काळ होता तेव्हा, कारण औरंगजेबासोबत तेव्हा आपली लढाई होती मराठ्यांची औरंगजेबासोबत. आणि त्याच्यामध्ये जेव्हा राजांची जेव्हा हत्या झाली तेव्हा आपल्या गणपत महाराजांनीच ते एक महान कार्य केलं. हो बरोबर आहे ना, है ना, यांनीच केलं.